गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। आज आपण 12व्या अध्यायाला सुरुवात करतो आहोत. जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. ज्ञानेश्वरांची 12व्या अध्यायाची पहिलीच ओवी आहे, हे लक्षात घ्या. आणि हा अध्यायाचं स्वरूप जे आहे ते भक्तियोगाचं स्वरूप आहे. आता ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असणारी भक्ती आणि त्यातनं निर्माण होणारा भक्तियोग म्हणजे ईश्वराकडे आपल्या भक्तीच्या जाणीवेतून कसं जायचं. योग म्हणजे ईश्वराकडे जाणं, योगाचा अर्थ असा आहे. त्यामुळे भक्तियोग हा बरोबर 12वा अध्याय म्हणून घेतलेला आहे. विश्वरूप दर्शन झाल्यानंतरचा अध्याय आहे. कर्मयोग वगैरे झालं, सगळं संपलं. ज्ञानयोगही झाला, बरोबर. पण याचा अर्थ असा नव्हे की हे कर्मयोग किंवा ज्ञानयोग हे निम्न स्तरावरच्या जाणीव आहेत. बऱ्याचशा लोकांच्या याच्यातनं गैरसमज होऊ शकतात, म्हणून मी स्पष्टता आणतो. आपण माणूस म्हणून आपलं पायाचं नखही माणसातच मोडल्या जातं, लक्षात ठेवा. आणि डोक्यावरचा केस हाही किंवा शेवटची पेशी ही सुद्धा आपल्या शरीराचाच भाग असतो. आणि प्रत्येकाचं महत्त्व त्या त्या जाणीवांमध्ये आणि त्या त्या कर्मासाठी आणि त्या त्या योगासाठी तितकंच महत्वाचं आहे. तुमच्या नखाला समजा काही दुखापत झाली, ठेच लागली, तर आपण ईश्वराची आराधना करू शकाल का? नाही करू शकणार, बरोबर. इतकं महत्व त्या एवढ्या सूक्ष्म जाणीवेचं सुद्धा असतं. म्हणून सूक्ष्म जाणीवेंचा प्रवास हाच खरा आध्यात्मिक प्रवास असतो, लक्षात घ्या. स्थूलातला प्रवास हा त्या आध्यात्मिक प्रवासाला कारणीभूत असू शकतो. स्थूलातला प्रवास आध्यात्मिक प्रवासाला कारणीभूत असू शकतो, पण स्थूलातला प्रवास हा आध्यात्मिक प्रवास नव्हे, असं एक आउट ऑफ द बॉक्स विधान साधकाला, ज्याला ईश्वर शोधायचा आहे, त्याला समजून घ्यावंच लागतं, असं मी म्हणते. साधा विचार करा. तुम्ही तुमच्या देहाने इथं आलात, तुमच्या देहाने इथं आलात, जरूर आलात. पण जे अध्यात्म तुम्हाला समजून घ्यायचं आहे तो देहाचा विषय आहे का? तो देहाचा विषयच नाहीये, तो सूक्ष्मातला विषय आहे. मग सूक्ष्मातला जर तो विषय असेल तर देहाचं महत्व नाही का? देहाचं महत्व जरूर आहे. ते माध्यम आहे. मग तो विषय समजायचा कोणी? मन आणि बुद्धीनी समजून घ्यायचा. मन आणि बुद्धीनी समजून घेतला म्हणून तो विषय मनबुद्धीचा झाला का? असंही नाही,
बघा आता कसं सूक्ष्मात जात होते. म्हणजे मन बुद्धीनी समजून घेतल्यानंतर तो विषय प्राणाच्या जाणीवेत आणावा लागणार आहे. त्यामुळे अध्यात्माचा प्रवास खऱ्या अर्थाने जो सुरू होतो तो प्राणाच्या भूमिकेतून माणूस जेव्हा त्या मनबुद्धीचं ज्ञान आणि त्याच्या सर्व शरीरासहित त्याची बैठक जेव्हा तयार करतो तेव्हा तो प्राण त्याला त्या योगापर्यंत म्हणजे ईश्वरापर्यंत घेऊन जाऊ शकतो. म्हणजे किती सूक्ष्म झालं हे. आणि याच्यामधला आतला प्रवास जो आहे तो अजूनच वेगळा आहे. मग आणि याच्यामध्ये नाशिवंत आणि शाश्वत असा दोघांचा जर विचार केला तर फक्त आपल्या जाणीवा आणि आपल्यामध्ये असणारा आत्मस्वरूप ईश्वराचं अतिचेतन स्वरूप हे शाश्वत आहे. म्हणजे अशाश्वत काय काय आहे. आपलं शरीरही अशाश्वत आहे, त्याचंही खूप काही महत्व आहे असं काही नाही. आपलं मनबुद्धी आहे तेही साधन आहे, पण ते पण अशाश्वतच आहे. म्हणून सर्व अशाश्वताच्या जाणीवेतून शाश्वताकडे जायचं आहे. म्हणून याला भ्रम असं म्हटलं जातं. कारण भ्रम याचाच अर्थ काय, आपण त्यात अडकतो, आपल्याला ते खरं वाटतं म्हणून त्याला भ्रम म्हटलेलं. पण ते नाशिवंत आहे हे पण समजून घ्यावं लागतं. म्हणून शरीर नाश पावतं, मनबुद्धी नाश पावतात. आपण ईश्वरापर्यंत पोहोचलो नाही तर काय होतं, मी आणि माझं या ज्या अहंकारातनं तयार झालेल्या आपल्या जाणीवा आहेत, ज्याला आध्यात्मिक शब्द जीवात्म असं आपण म्हणतो, तो जीवात्मा हा फिरत राहणारा शाश्वत आहे. कुठपर्यंत शाश्वत आहे, जोपर्यंत प्रकृती त्याला फिरवते आहे तोपर्यंत तो शाश्वत नक्कीच आहे. परंतु प्रकृती सुद्धा शेवटी दमून जाते. बघा माणूस जीवात्मा इतका वाईट आहे शेवटी प्रकृती सुद्धा दमून जाते आणि मग ती स्वतःलाच आवरून घ्यायला लागते. आणि ती जेव्हा स्वतःला आवरून घ्यायला लागते आणि तिला जेव्हा खरी ईश्वराची ओढ लागते तेव्हा ती सर्व जीवात्म्यांना एकत्र करत करत वायू स्वरूपात आणते आणि स्वतःसह त्या तिच्या निजधामात निघून जाते. याला प्रलय असं म्हटलं जातं. प्रलय म्हणजे काय शेवटी, पण याला कित्येक लाखो वर्ष आहेत ना. एका जीवनामध्ये एवढ्या अडचणी, एवढे त्रास, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी विस्मृतीमुळे कळत नाहीत आपल्याला. दुःखाचे काय म्हणतो आपण त्याला, लाटा येऊन गेल्यानंतर सुख आलं की माणूस दुःख विसरून जातो, आहे की नाही. अपघातात एक पाय समजा गेला माणसाचा, किंवा एखादा डोळा गेला, एखादा हात गेला, तर त्यावेळेला भयंकर दुःख असतं जेव्हा जातो त्यावेळेला. पण नंतर काय होतं, तो म्हणतो चला एकच पाय गेला एक पाय तो वाचला, एका डोळ्यावरच निभवलं, बरं झालं ना देवाने 2 डोळे दिले होते, बरं झालं ना देवाने 2 पाय दिले होते, हे सगळं बरं झालं देवाने म्हणतो तो. पण हे सगळ्याच्या पलीकडे त्याच्या जीवनाचं बरं होण्यासाठी त्याला स्वतःला प्रयत्न करावाच लागतो, लक्षात घ्या. त्यामुळे ह्या ज्या सर्व भूमिका आहेत या समजून घेण्यासाठी सूक्ष्म जाणीवेमध्ये शिरावं लागतं. म्हणून कर्मयोग आपल्या सूक्ष्म जाणीवेतून साधता यावं, बुद्धी पुरस्सर साधावा लागतो, लक्षात घ्या.
बुद्धी पुरस्सर काही सवय नसते आपल्याला. आपल्याला खूप काही आवड असते असं समजायचं काही एक कारण नाही ईश्वराची, आणि ईश्वर प्राप्तीची तर नाहीच नाही. 99% आपल्याला, आपण जर आपला शोध घेतला तर आपल्याला ईश्वर प्राप्तीची ओढ नसते, हे मान्य करावंच लागतं माणसाला. पण ते काही खूप भूषणावह आहे का? मग ते भूषणावह जर नसेल तर मग आपल्याला त्या मार्गाचा अभ्यास करावा लागणार ना. आज एका आपल्या ग्रुपवरती एकाने अशी पोस्ट टाकली की सद्गुरू भेटले की सगळं मिळतं, मग आनंद मिळतो, हे मिळतो, मला त्यांच्यापासून त्यांच्यासारखं होता करून टाकतात ते आपल्याला, वगैरे वगैरे सर्व मिळलं. पण अशा पोस्ट वाचल्यानंतर ह्या बरेचदा येतात अशा पोस्ट सद्गुरूंबद्दलच्या, म्हणून मग मला काही काही वेळा राहत नाही, म्हणून ते सांगावं लागतं की तसं नाहीये ते. म्हणजे सद्गुरूंकडनं अशा अपेक्षा करणं एकतर हे निखालच खोटं आहे. इतकं स्पष्ट मला असं मी म्हटलं नाहीये त्याच्यामध्ये, पण याचा प्रत्यय आपल्याला येतो का कुठं तुम्ही मला सांगा. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातही लोक होती, नामदेवांच्या काळात लोक होती, स्वामी स्वरूपानंदांच्याही काळात लोक होती, गोंदवलेकर महाराजांच्याही काळात लोक होती, योगी अरविंदांच्याही काळात लोक होती. त्यांचे भक्तही होते, लोक होती म्हणजे भक्त होते, त्यांना मानणारे होते, त्यांना रोज बघणारे होते, त्यांचं रोज दर्शन घेणारे होते, मनोभावे घेणारे होते. मग ते सर्व ईश्वरापर्यंत पोहोचले का हो? नाही पोहोचले. हे सत्य मानावंच लागतं ना. मग उगाच काहीतरी मोठ्या संतांच्या जाणीवेमध्ये आपली भुलावण करून घेण्यात तसं काही स्वारस्य नाही. हा भाव म्हणून एखाद्या वेळेला ठीक आहे, भाव बळे आकळे हे खरं आहे, पण कुठला भाव पाहिजे हे तर कळलं पाहिजे ना. अंधश्रद्धेचा भाव जर असेल आणि तुम्ही 100 वेळा अक्कलकोट महाराजांच्या तिथं जाऊन डोकं आपटून आलात तरी अक्कलकोट महाराज काही तुम्हाला साथ देणार तसं वाटतं का? तस्मात विचार करावा. म्हणून अध्यात्म हे विचारायची होय, हे मी खूपदा सांगतो, परंतु तो भावच तसा आहे. ज्ञानेश्वर महाराज, आपण ज्ञानेश्वरी ऐकायला आलेला आहोत, त्यामुळे काही माझा ऐकतात असं समजायचं काही कारण नाही. तुम्ही ज्ञानेश्वरांचे शब्द मी सांगतोय तुम्हाला. त्यामुळे त्यांनी हा 12वा अध्याय भक्ती योगाचा का घेतला? कारण ही ज्ञानयुक्त कर्म जाणीवेतील भक्ती आहे, लक्षात घ्या. त्याचं कारणच हे आहे. हे तुम्ही अगदी क्रोनॉलॉजिकली जरी विचार केला तरी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे ज्ञानयुक्त भक्तीच्या जाणीवेतूनच, ज्ञानाच्या जाणीवेतूनच भक्ती करता यायला पाहिजे, असं त्यांचं स्पष्ट मत आहे, असं ते म्हणताय. हे भावार्थ समजून घ्यायचा असेल तर. त्यामुळे आपण समजा ज्ञानेश्वरांकडे गेलात आणि म्हणालात की आता काय माझं वय आहे किती बाबा, 40-45 वय आहे, आणि मग मी काही आता काम करत, मला काही नोकरी नाही, हे नाही, म्हणून मी आता अध्यात्म करतोय, ते काय म्हणतील आपल्याला? साधा विचार करायला पाहिजे की अरे प्रथम तुला व्यवहारात सिद्ध कर, नाही त्या ज्ञानाच्या मागे लागू नकोस. हे तुझं वय नव्हे असं म्हणावंच लागणार ना. पण म्हणजे याचा अर्थ हे अज्ञान आहे का? तुझी पात्रता नाहीये आता ते समजून घेण्याची. कारण पात्रता ही सिद्ध करावी लागते, लक्षात ठेवा. म्हणून व्यवहारात सुद्धा पात्रता सिद्धच करावी लागते. म्हणून अध्यात्म हे काही येऱ्यागावळ्याचं काम नव्हे. म्हणून पात्रतेची सिद्धता आणि त्यासाठी लागणारा शरीराचा, ज्ञानाचा आणि कर्माचा मार्ग हा माणसाला कायम स्वरूपात जीवनात आणावाच लागणार आहे. त्यामुळे असलं
अध्यात्मात कुठं बसत नाही. कारण आपण ज्याला आपला म्हणून पाहतो तो ज्ञानेश्वरीतला कोण आहे? तर अर्जुन आहे ना. लक्षात घ्या, आपण आपल्याला ज्ञानेश्वरीत कोण पाहतो किंवा भगवद्गीतेत कोण आपल्याला स्वतःला शोधतो? ते आपण अर्जुन म्हणून आपल्याला शोधायला पाहिजे. कृष्ण म्हणून आपल्याला अर्जुनासारखं कृष्णमय होता यायला पाहिजे. कारण आपण काय अवतार म्हणून आलोत का? आपण काय अवतार म्हणून आलेलो नाही आहोत. भले ईश्वर आपल्यामध्ये आहे, भले त्यांनी आपल्याला बनवलं आहे, पण त्याच्यापर्यंत जायचं असेल तर अर्जुनासारख्याच कर्माच्या, ज्ञानाच्या आणि भक्तीच्या जाणीवेतून जाणं गरजेचं आहे. म्हणून हे खूप स्पष्ट आहे. पण याचा अर्थ असाही नव्हे की मी माझं वय वर्ष 45 झालं, 50 झालं, 55 झालं तरी आपला सतत कामच करत बसलोय आणि अध्यात्माकडे ढुंकून बघायला तयार नाही. असेही लोक आहेत. मग ते पण चुकीचंच नाही का? कारण विकास हा फक्त तुमच्या कुंडीमध्ये समजा तुम्ही गुलाबाचं फुल लावलं आणि त्या गुलाबाच्या फुलामधल्या 3च पाकळ्या उमलल्या तर काय होईल? तुम्ही काय म्हणाल? हे झाड काय उपयोग नाही, काढून फेकून द्या. 3च पाकळ्या उमलत आहेत फक्त याच्या. आणि तुम्हाला गुलाब कुठला हवाय? पूर्ण फुललेला पाहिजे. जास्वंदाच्या एकच पाकळी किंवा सगळ्या पाकळ्या बंद झाल्या, एकच दांडी फक्त ती मधनं वर आली, वाहव्या गणपतीला नाही वाहू शकत आपण. मग ते झाडात दोष आला ना. मग आपल्या झाडातला दोष आपण बघायला पाहिजे. मी फक्त हेच करीन, फक्त तेच. अरे 24 तासाचं जीवन दिलंय तुला राजा, त्यातले तू काम 6, 7, 8 तास कर. बाकीचा व्यवहार हा तुला नक्कीच ईश्वराभिमुख करता येतो किंवा तुझ्या विकासाच्या जाणीवेतनं करता येतो. आणि तेही वय वर्ष 45-50 नंतरचा कालावधी. कारण 40-45 नंतर एकदा काय ते शिकून बिकून सगळं झालं व्यवहारातलं की मग पुढे काही शिकण्याचं असं राहत नाही. आणि तरीही जर शिकावं लागत असेल तर तो हव्यास आहे, लक्षात ठेवा. म्हणजे मी आता त्या कंपनीचा असिस्टंट मॅनेजर झालो, मग ही परीक्षा पास झाली की मी अजून पुढच्या पोस्टवर जाऊ शकतो किंवा अजून पुढच्या ह्याच्यात. मग इट्स नेव्हर एंडिंग. मग तो व्यवहारात खेचल्याच जातो, सातत्याने खेचला जातो. इट्स नेव्हर एंडिंग. मग ते मी म्हणतो तसं झालं. एकच पाकळी फुलली, मग ती प्रकृती माता त्याला काढते, टाकून देते. चला, एक दिवस तोही मरतो. जातो मग प्रारब्ध संचित क्रियमान फिरतोय. हे असं गणित आहे बघा. आणि हे ईश्वराचे नियम आहेत. रस्त्याने कसं चालायचं, आपण कसं वागायचं, हे नियम आहेत ना, बरोबर आहे की नाही? त्या नियमामुळेच सर्व समाज चालू शकतो. ते नियम तोडले तर अनियमितपणाचा दंड भोगावा लागतो. तसंच हे काहीच आहे असं समजायला हरकत नाही. म्हणून कर्म, भक्ती आणि ज्ञान याच्यामध्ये कर्माची जाणीव महत्वाची आहे. कारण कर्म हे सहज ईश्वराने दिलेलं एक आपल्याला सहज दिलेली एक त्याच्या विभूतिमत्वाची जाणीव आहे. असं मी इतका अवघड शब्द का वापरतोय त्याचं कारण असते आहे, लक्षात घ्या. कारण कर्म कोण करतं खरं? कर्म खरं जे चाललेलं आहे ते ईश्वरामधली विभूतीचं स्वरूप जे आहे, जी प्रकृती माता विविध देवदेवतांच्या आधारे संपूर्ण रचना, आपण हा सर्व विश्वरूप दर्शन पाहिलं, हे सर्व कर्म आहे, लक्षात ठेवा. म्हणून प्रकृती माता ही खूप कर्मी आहे, ती कामकरी आहे. मुंग्यांमध्ये असतात बघा कामकरी मुंग्या, ती राणी मुंगी वगैरे, तशी प्रकृती माता
ही कामकरी मुंगी आहे. तिला सतत ते तसंच करावं लागतं आणि तिच्या शक्तीच्या जाणीवा सुद्धा तशाच चालतात सगळ्या. तिनेच नियम तयार केलेले आहेत आणि तीच त्या नियमातनं फिरत राहते. अस्तित्व निर्माण करायचं, उत्पत्ती स्थिती लयाच्या जाणीवेतून त्याचा विनाश करायचा आणि ते झाल्यानंतर त्याला अव्यक्त करून टाकायचं, परत व्यक्तात आणायचं. हे सतत चालू आहे. आपणही अस्तित्व स्वरूपात निर्माण झालो. आपल्यालाही उत्पत्ती स्थितीच्या जाणीवा लागतात. आपणही एकदा अस्तित्वातनं नामशेष होणार आणि अव्यक्तात निघून जाणार. अव्यक्तात निघून गेल्यावर मग काय शिल्लक राहतं? जीवात्मा. तो जो विषय आहे तो इथं येतो. म्हणजे जीवात्मा म्हणजे काय? जीवात्मा म्हणजे साध्या बोली भाषेमध्ये भूत. समजण्यासाठी सांगतो, आपण भूत असतो म्हणून आपल्याला भूत मात्रच म्हणलं जातं आध्यात्मिक दृष्ट्या. बरं, आपल्याला जरा गोंडस शब्द असावा म्हणून जीवात्मा. बाबा जरा तर माणूस येतो, तुला जीवात्मा म्हणतो, एवढाच विषय येतो. पण खरं ते भूतच असतं. गायी मेल्यानंतर, कोंबड्या मेल्यानंतर हे सगळे यांची काय होतं? भूतच होतात ना, असतं. म्हणजे ते अव्यक्तच होतात सर्व. पण जाणीव तडफड राहतेच ना. मग ते तशीच जाते का तडफडती? वाया जाते असं वाटत असेल तर तो आपला भ्रम आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हे सर्व ज्ञान स्वरूपात कर्माला जे जीवन आपल्याला मिळालं आहे त्याच्यामध्ये कर्माला अनन्य साधारण महत्व निर्माण होतं. म्हणून आपल्या मधल्या विभूतीचं जागरण आपल्याला करावं लागतं आणि त्यासाठी ज्ञान लागतं. मग म्हणून कर्मातनं ज्ञान कळतं आणि ज्ञानातनं कर्मही घडावं लागतं आणि कर्म आणि ज्ञान या दोन्ही जाणीवेतून ईश्वर समजतो आणि ईश्वर समजला की खरी भक्ती जी निर्माण होते तो हा भक्तियोग होय. तो हा भक्तियोग आहे. त्याच्यामुळे भक्तियोगाची पार्श्वभूमी अर्जुनाला कर्माचा सिद्धांत सांगून कर्म संन्यासही सांगून झाला. सगळं गुह्यही सांगून झालं. स्वतःचं विश्वरूप दर्शनही देऊन झालं आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये जी भक्ती निर्माण झाली त्या भक्तीच्या जाणीवेला नेमक्या कुठल्या भूमिकेतून जायचं हे समजण्यासाठी म्हणून भक्तीचं स्वरूप अभिषेक केलं. म्हणून त्याला भक्तियोग म्हटलेलं. आता ईश्वराचं स्वरूप जे दिसतंय आपल्याला, म्हणजे विश्वरूप दर्शनामध्ये जे ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा भगवान श्रीकृष्णांनी जे दर्शन दिलं त्याचा आपण अभ्यास केला त्यावेळेला आपल्याला काय लक्षात आलं की भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांच्या पाठीमागे चतुर्भुज स्वरूप आहे विष्णूचं दिसण्यासाठी त्याला, बरोबर. त्याच्या पाठीमागे संपूर्ण विश्वरूप दर्शन आहे आणि त्या विश्वरूप दर्शनाच्याही पाठीमागे अनंत असं विश्वातीत स्वरूप पण आहे. आता ही सर्व दर्शन दिल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. तो त्यांनी मागच्या वेळेला बोलला नाही तो प्रश्न, बरोबर. कारण कृष्णाने त्याच्याकडे कसं जायचं हेही सर्व सांगितलं. त्यानंतर आपण त्या 5 श्लोकांचा विशेष अभ्यास केला. त्या श्लोकांमधनं त्यांनी हे सर्व सांगितलं की अशा प्रकारे तू माझ्याकडे येऊ शकतोस आणि अशी माझी भक्ती कर, कर्म कर, म्हणजे माझ्याकडे येऊ शकशील. परंतु ते सांगत असताना अर्जुनाच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला की मी नेमकं काय बघायचं, कशाची भक्ती करायची. कारण मी जर सगुणात आहे आणि माझ्यासमोर तू स्वतः दिसतो आहेस, तुझ्या पाठीमागे ते अव्यक्त चतुर्भुज स्वरूप आहे, विश्वातीत स्वरूप आहे, विश्व स्वरूप आहे, हे सर्व आहे. पण मी नेमकं कुठं जायचं असा
त्याचा प्रश्न आहे. म्हणून त्याच्या प्रश्नाला एक वेगळं वळण या अध्यायामध्ये मिळणार आहे. परंतु तत्पूर्वी हे सर्व भूमिका ज्ञानेश्वर माऊलींच्या मनात घडत आहेत. बरोबर. कारण ज्ञानेश्वर माऊलींच्या मनामध्ये आता त्यांनीच सांगितलं 12वा अध्याय, 11वा अध्याय सर्व, आणि आताच ते 12वा अध्यायाला सुरुवात करतायत. तेव्हा त्या सुरुवातीच्या त्यांच्या ज्या ओव्या आहेत त्या सुद्धा खूप अभ्यासनीय आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला शिष्याची आणि गुरुची जाणीव कुठल्या स्वरूपात असते हे त्याचा पण बोध होतो. ते काय म्हणतात बघा, जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती ये. खूप सुंदर ओवी आहे. हे सद्गुरु आई. म्हणून आता सद्गुरूंची आठवण आली त्यांना. भगवान आठवण म्हणण्यापेक्षा सद्गुरूंचं स्मरण अध्यायाच्या सुरुवातीचं जे आहे ते स्मरण ते करताय. हे सद्गुरु आई तू शुद्ध म्हणजे अखंड अज्ञानादी दोषरहित आहेस. जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धे, तू एक अत्यंत उदार म्हणून प्रसिद्ध आहेस. व तू अखंड अनवरत आनंदे वर्षतीये, तू अखंड आनंद स्वरूप किंवा प्रेमरूप असून शिष्याच्या ठिकाणी अखंड परमानंदाचा वर्षाव करणारी किंवा परमानंद रूप प्रेमाची प्राप्ती करून देणारी आहेस. आता हेच जे आहे हे ज्ञानेश्वरांनी म्हणावं. मला जे म्हणायचंय ते, मलाचा जो विषय होता तो असा होता की ही ज्ञानेश्वरांची अनुभूती आहे हो, की ते सद्गुरूंना असं का म्हणतात. आपण सद्गुरूंना खरंच आनंद स्वरूप म्हणू शकतो का. खरंच त्यांनी आपल्यावरती एवढा कृपेचा वर्षाव केला आहे का, हे प्रश्न पडले पाहिजेत ना. कारण आपण ज्ञानमार्गातली लोक आहोत, लक्षात घ्या. त्यामुळे याचा अर्थ आपल्यात भक्ती नाही असा आहे का. नाही, आपल्यामध्ये भक्ती जरूर आहे. म्हणून या अनुभवापर्यंत आपल्याला जाता यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. शिष्याने कुठल्या अनुभवापर्यंत जायला पाहिजे की आपले सद्गुरू जे आहेत ते या स्वरूपात आपल्याला अनुभूती घेता यायला पाहिजे. नाही तर नुसतंच म्हणण्यासाठी सगळं होईल की नाही. मग शाब्दिक प्रपंचासाठी थोडीच आपण अध्यात्म करतो. आपल्या अनुभूतीसाठी आहे ना. आपल्याला इतर जण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांचे निवृत्तीनाथ हे काय आहेत, अतिशय शुद्ध आहेत. बरोबर नाही. म्हणजे त्यांना त्यांच्या शुद्ध व्यक्तिमत्वाची कुठे ना कुठेतरी ओळख झालेली असणार. त्यांच्या पावित्र्याची जाणीव त्यांच्या जीवनातही त्यांनी उतरवलेली असणार. कारण अशुद्ध हे शुद्धाला पाहू शकत नाही, लक्षात घ्या. असत्य सत्य गोष्टी पाहू शकतं का. अज्ञान ज्ञानाला पाहू शकतं का. अंधार प्रकाशाला पाहू शकतं का. तुम्हीच विचार करा. मग आपल्या सद्गुरूंना त्यांच्यासारखं जर आपल्याला त्यांना जर बघायचं असेल तर आपल्याला त्या शुद्धीपर्यंत पोचता यायला पाहिजे. त्यांच्या ज्ञान जाणीवेपर्यंत जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरांना हा प्रश्न पडलेलाच असणार ना कधीतरी, की गहिनीनाथांनी नेमकं निवृत्तीनाथांना गुहेत काय सांगितलं. लॉजिकल प्रश्न आहे हा. तुम्ही पण विचारू शकतो की नाही आपण, की काय नेमकं झालं असेल. आता आपण त्याच्यावर विचार करतो इतक्या 700 वर्षानंतर, पण त्यावेळेला तर ती घटना घडली होती ना. मग ज्ञानेश्वरांनी काय विचारलं असेल की दादा तू काय पाहिलं रे तिथं, काय काय केलं काय. साहजिक प्रश्न असणार आहे तो, आहे ना. आपल्या घरातही समजा कोणी 4 दिवस गावाला गेला असेल, अरे काय झालं काय केलं ते आपण विचारतो की व्हेरी लॉजिकल. परंतु त्या ज्ञानेश्वर माऊली
ही स्वतः विष्णू स्वरूपच होती गोष्ट. म्हणजे एवढी त्यांची काय म्हणतो आपण अनेक जन्मांच्या साधनेचा प्रत्यय शेवटच्या जाणीवेत आणण्यासाठी किंबहुना लोकांसमोर थेट संजीवनी समाधीपर्यंतचा प्रत्यय समाजासमोर ठेवण्यासाठी आणि तत्वज्ञानाची भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाची मांडणी करण्यासाठी आणि त्या समाजाला एका आध्यात्मिक दिशा देण्यासाठी म्हणूनच त्यांचा जन्म झाला असं मानावंच लागतं. म्हणून ज्ञानेश्वरांनी जे सांगितलं तेच आपल्याला बघावं लागणार. आणि ज्ञानेश्वरांनी, तुकारामांनी, नामदेवांनी, एकनाथांनी किंबहुना या तत्वज्ञानी संतांनी, रामदास स्वामींनी जे जे सांगितलं त्याच्या बाहेर जे जे आहे ते आपलं नव्हे. इतकं साधं लॉजिक आहे. म्हणजे मी असं वागतो, माझा जो संपूर्ण प्रयत्न आहे तो अशा प्रकारचा आहे. म्हणून हा बेसच आपल्याला धरावा. म्हणून त्यांची अनुभूती मला जर येणं गरजेचं आहे तर मी पण त्या शुद्धीपर्यंत जावं लागणार आहे. आणि मग हे माझे सद्गुरू गेले आहेत का नाही हे त्यांना मी त्यांच्या कर्मातनं समजू शकतो. हे महत्वाचं गणित आहे. म्हणून त्यांची कर्म जाणीव आणि आपली ज्ञान जाणीव कुठं ना कुठेतरी एका भूमिकेत यायला जेव्हा लागते तेव्हाच आपल्याला सद्गुरू खरे कळायला लागतात. म्हणून साईबाबांनी केलेले चमत्कार, अक्कलकोट महाराजांनी केलेले चमत्कार, इव्हन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले जे अनेक चमत्कार आहेत ते, गजानन महाराजांनी केलेले चमत्कार, हे आपल्याला कळतच नाहीत ना. ऑड वाटतं की नाही? तुम्ही मला सांगा, असं घडेलच कसं? हे प्रश्न आहेत. भिंत उडेलच कशी? रेड्याच्या मुखात येईल का? नाही येऊ शकत. हे प्रश्न काय येतात? तुकाराम गेले, पांडुरंग येऊन घेऊन गेले, अघटितच आहे ना सगळं हे. त्याचं कारणच ते आहे की आपण त्यांना समजूच शकत नाही. मग आपण त्यांचं वर्णन कशा प्रकारे करणार? म्हणून मौनम सर्वार्थ साधन असं म्हटलं जातं. म्हणून तो विषय आपल्या दृष्टीने कसा घ्यायचा हा महत्वाचा आहे. आणि ही साधना त्या प्रकारे आपल्याला करावी लागणार, तरच सद्गुरूचं खरं स्वरूप आपल्याला कळू शकणार नाही. म्हणून हा प्रयत्न आयुष्यात करत राहावा लागतो. म्हणून ते सुदूर जरी आहे तरी ते इतकंही दूर नव्हे की जे आपण आपल्या जीवनात आणूही शकणार नाही. म्हणून त्याची बैठक जमली पाहिजे, ते ज्ञान घेता यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे निष्ठेने आपल्याला साधना करावी लागणार. या गोष्टी महत्वाच्या येतात. तरच स्वामी विद्यानंद जसं म्हणतात की शुद्ध स्वरूप देवा तव आज पाहतो मी, नेत्रात मी शलाका तुझ दिव्य अर्पितो. तसाच भाव आहे ना, तोच भाव आहे याच्यात, वेगळा कुठला भाव नव्हे. त्यामुळे जय जय ओ शुद्धे, दोनदा म्हटलंय जय जय ओ शुद्धे, एकदा म्हटलं तरी चाललं असते की. म्हणून त्याचा जो भाव आहे त्या शुद्धीचा, ती विशुद्धीकडे नेणारा भाव आहे. म्हणजे ज्याच्यातून शुद्ध निर्माण होतं, ज्याच्यातून अमंगलही निर्माण होतं, तो विशुद्ध भाव, की जो शुद्ध आणि अशुद्ध दोघांनाही एकत्र करून पुढे सरकतो, इतका तो विशुद्ध असतो.
म्हणून त्याला विशुद्ध सात्विकता म्हणतात. त्रिगुणाच्याही पलीकडे जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा तो जो भाव आहे तो विशुद्ध भाव म्हटला जातो, की ज्याच्यामधनं सत्व रज तम हे निर्माण झाले. हे निर्माण तर त्यांनीच केले, आपण काहीच निर्माण केलं नाही. आपण काही निर्माण केलं का? आपण काहीच निर्माण करू शकत नाही. अमंगलही नाही निर्माण करू शकत. असलो तर अमंगल आपणच असतो, असलो तर शुद्धही आपणच असतो. सगळं आपल्यातच येतं ना, कारण आपण इतक्या टोकाला आहोत. म्हणजे जडत्वाची सर्व निर्मिती झाल्यानंतर मग मानवाची निर्मिती आहे. बघा, हे किती एंड पॉइंट होता आपला. त्या मानाने पृथ्वी तत्व बरं असं म्हणण्याची वेळ येते. कारण त्या पृथ्वीच्या पुढे मग तो प्राण बाहेर येणार आणि मग त्याची तडफड सुरू होणार. मग पहिली पेशी निर्माण होणार, मग अनेक पेशी निर्माण होणार आणि मग त्या प्राणामधनं हळूहळू अनेक जीव तयार होणार आणि त्या अनेक जीवांमध्ये मग एक कुठला तरी आदिमानव तयार होणार आणि त्या आदिमानवामधनं मग त्याला मन बुद्धी चित्त या संकल्पना हळूहळू विकसित होणार आणि मग कुठं आपण केवढं घोर आहे हे. आणि ज्ञान कुठं राहिलं? म्हणून परंतु ते घोर जरी असलं तरी ती प्रकृती अशी विळखा घेऊन वरती जाते, हे कळलं पाहिजे. म्हणजे पाण्याच्या थेंबांनी जर असा विचार केला की अरे किती लांब पर्यंत आलोय मी, पण तोच अग्नी त्याला तापवतो आणि त्याची वाफ होते आणि तोच ढग आकाशात विहारायला लागतो. त्याला वाटतं मी जिंकलं सगळं, आकाश फार भारी आहे, तू का आकाशा एवढा झाला. पण पुढे परब्रह्म येऊन घेऊन गेलं हो त्याला. आमचे ढग कसे होते परत पृथ्वीवर पडतात. थोडा गारवा लागला की ढगातलं पाणी ऑटोमॅटिक निघून जातं, त्याचं वायू तत्व हरवून जातं, ते जडत्वाकडे ओढल्या जातं. लक्षात ठेवा. म्हणून हे जडत्व जे आहे, अज्ञान जे आहे, ते फार भयंकर प्रकारे विचित्र प्रकारे काम करत असतं. आता इथं आपण थांबूयात आणि माझ्या वाणीला पण मी आता इथं विराम देतो. हरिओम.